शुभ जन्मला, शिवनेरीवर शुभ जन्मला, राजांचा अधिपती, साऱ्या राजांचा अधिपती, दैवत छत्रपती न आमचं दैवत छत्रपती, दैवत छत्रपती न आमचं दैवत छत्रपती. सरते शेवटी देवानं गाराणं ऐकलंच. शालिवन शके 1551 शुक्ल नाम संवत्सर उत्तरायण शिशिर ऋतू फाल्गुन वद्य तृतीयेला सायंकाळी शुभ लग्न उदित असता कलियुगातील नरसिंहाचा, ग्रहमंडलातील सूर्याचा, नक्षत्रातील ध्रुवाचा, या सम छत्रपती शिवरायांचा शिवनेरीवर जन्म झाला. झुलवा पाळणा पाळणा बाळ शिवाजीचा, झुलवा पाळणा पाळणा बाळ शिवाजीचा, चंद्र जसा हा इंद्र शोभतो पुत्र जिजाऊचा, चंद्र जसा हा इंद्र शोभतो पुत्र जिजाऊचा, झुलवा पाळणा पाळणा बाळ शिवाजीचा, झुलवा पाळणा पाळणा बाळ शिवाजीचा, जो जो रे बाळा जो जो रे, जो जो रे बाळा जो जो रे, जाग रे बाळा जाग रे. बोलन तारे घुमू द्या तरे झडू द्यात चौघडे, शिवनेरीच्या सदरेवर भगवा झेंडा फडफडे, गडागडाचे चिरे हलखले सह्याद्रीचे कडे, तुझी आसाठी मावळे मर्द मराठे खडे. इंद्रजिमी जंब पर वादवसु अंब पर रावण स रंब पर रघुकुल राज है. पौन बारी बाह पर संबुरती नाह पर जो सहस बाह पर राम द्विजराज है. हृदयात माऊली येते ससावली, गडकोट रावणी शिवशंकर हा, मुक्तीची मंत्रणा युक्तीची यंत्रणा, कळदुष्ट दुर्जना प्रलयंकर हा, सृष्टांचं रक्षितो शत्रूनी खंदतो, भावंड भावना संस्थापितो, ऐसा युगे युगे स्मरणीय सर्वदा, माता पिता सखा शिवभूपतो. 350 वर्षाच्या काळ रात्रीनंतर अरुणोदय झाला. भगवंतांनी दिलेला शब्द खरा झाला. हिंदवी स्वराज्य स्थापन करणारा, यवनांची पीडा नष्ट करणारा जाणता राजा राज्य अभिषेकासाठी सज्ज झाला. गरुडाची, मरणाची ऐसा राजा, देवराची
जीव पुन्हा उमलून येई, कानी येते हाक जेव्हा आई आई आई, दमलेला जीव पुन्हा उमलून येई, कानी येते हाक जेव्हा आई. ज्या कड्यावरून आपले मावळे सुद्धा उतरत नव्हते असा एक भयंकर कडा जिथे फक्त वारा ये जा करायचा तो एका आईने उतरला होता. तर रोजच्या प्रमाणे हिरकणी आपल्या बाळाला घरी ठेवून रथीपाला म्हणजेच गडावर दूध द्यायला गेली. पण त्या दिवशी कोजागिरी पौर्णिमाचा सण असल्याने तिला नेहमीपेक्षा जरा जास्त उशीर झाला. दुर्दैवाने हिरकणी मुख्य दरवाजाजवळ पोहोचताच तोफ गरजली आणि दरवाजे बंद झाले. तिने द्वारपालांना प्रचंड विनवण्या केल्या पण त्यांनी प्रवेश काही दिला नाही. पण हिरकणी तर आई होती आणि घरात एकटच असणाऱ्या तिच्या तान्ह्या बाळाचा विचार मनात खूप घोंगावत होता. बऱ्याच प्रयत्नानंतर अखेर तिला एक मार्ग कळला पश्चिम कड्याने खाली उतरण्याचा, जो कडा अतिशय खडतर, खोल आणि काटेकुट्यांनी भरलेला होता. पण आपल्या बाळाच्या विचारापुढे तिला काहीच दिसलं नाही. काळोख, काटेकुटे, जखमा सगळं सहन करत तिने कडा उतरला आणि घरात पोहोचेल तोवरच दारात भयानक लांडगा दिसला. पण आश्चर्याची गोष्ट म्हणजे तिने त्यालाही ठार मारलं. आलेल्या सगळ्या अडचणीवर मात करून आपल्या बाळापर्यंत पोहोचली. आपल्या बाळाला हृदयाशी घट्ट धरताच न कळत तिच्या डोळ्यातून आनंदाश्रू दाटले. जेव्हा ही बातमी आपल्या महाराजांना समजली तेव्हा हिरकणीचं धाडस ऐकून ते सुद्धा थक्क झाले होते आणि मग त्यांनी त्या कड्याला हिरकणी बुरुज हे नाव दिलं. आजही हिरकणी बुरुज त्या आईच्या धैर्याची साक्ष देत अजूनही कणखरतेने उभा आहे. प्रसंग पडता प्रत्येक आई आपल्या लेकरासाठी हिरकणी बनते ना. पोटासाठी जरी रोज हिंडते पाऊल, कान घेते क्षण क्षण पिलांची चाहूल. कौन हो तुम? मुक्काम उमरठ, नाव सुबेदार तानाजी मालुसरे. तेथील रयतेला सुरक्षा हवी आहे आणि त्यांच्या सुरक्षेसाठी कोंडाण्यासारखे बळकट किल्ले आपल्याला घ्यायलाच हवेत किंवा. होय आऊसाहेब. राज सौराज्य परीस मोठं मंगल कार्य कंच. आम्ही असताना राज सवता कोंडाण्यावर जाणार, आगीत उडी घालणार, वाघाच्या तोंडी मान देणार. आव मग आमचा उपयोग काय? वटांवर या मुठमुठ मिशा कशाला? या पराती एवढ्याला छात्या कशाला? ए मुदगलावानी टणक दंड कशाला? ही मजबूत मनगट कशाला? कशाला मिशांना पीळ भरायची आऊसाहेब? तानाजी नाही ते काही नाही. कोंडाणा घेतल्या बिगर माझ्या घरातलं मंगल कार्य होणार नाही. कोंडाण्याचं पान म्याच उचलणार. राज आधी लगीन कोंढाण्याचं, मग रायबाच. हर हर उद्या भाड्या. तुमच्यासारख्या मोगलांच्या गुलामांना हे कधीच समजायचं नाही का साम्राज्याचं, शिवाजी राजांचं, भागव्याचं रक्षण कराया आम्ही मराठे छातीचा कोट करून तुमचं वंगाळ हात साम्राज्या पातूर पोचस्तवर उखडून टाकू आम्ही. समर्थ मराठा तानाजी. गड आला पण सिंह गेला. सिंहापरी झुंज त्यानं दिली, वार किती झाले छातीवरी. स्वराज्य रक्षण. लाखों का पालनहार उस दिन फूट फूट कर रोया था. कोंढाना को जीत कर तान्या आज भगवे में समाया.